नमस्कार, आपले स्वागत आहे यूट्यूब चॅनल इन्फॉर्मेशन अँड स्किल डेव्हलपमेंटमध्ये. आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एन-पी-एस अकाउंट म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीम अकाउंटमध्ये आपले बॅलन्स व इन्व्हेस्टमेंट याबाबतची संपूर्ण माहिती. सुरुवातीला आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमधून एन-पी-एस बाय प्रोटीन ई-गव्हर्नमेंट हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करून घेऊ. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन या टॅबवर क्लिक करून ॲप ओपन करू. या ठिकाणी लँग्वेज सिलेक्ट करून कंटिन्यू या टॅबवर क्लिक करावे. त्यानंतर गेट स्टार्टेड टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे लॉग इन पेज ओपन होईल. त्यानंतर प्रान नंबर टाकावा व जर आपला पासवर्ड आपल्याकडे उपलब्ध नसेल किंवा विसरला असेल तर फॉरगेट किंवा रिसेट पासवर्ड या टॅबचा वापर करावा. आणि जर आपल्याकडे पासवर्ड असेल तर पासवर्ड टाकून लॉग इन करावे. पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे ॲपचे पेज ओपन झालेले असेल. या ठिकाणी आपली आजपर्यंतची टोटल इन्व्हेस्टमेंटची रक्कम दिसून येईल. त्यानंतर डाव्या साईडला मेनू या टॅबवर क्लिक केल्यानंतर असे ऑप्शन ओपन होतील. येथे प्रोफाइल या टॅबवर क्लिक केल्यावर अशा प्रकारे आपली वैयक्तिक माहिती दिसून येईल. येथील इन्व्हेस्टमेंट या टॅबमधून आपली टायर 1 व टायर 2 या अकाउंटमधील रकमेची संपूर्ण माहिती बघू शकतो. या ठिकाणी कोणत्या योजनेमध्ये किती रक्कम गुंतवलेली आहे याची माहिती देखील उपलब्ध असेल. तसेच एकूण इन्व्हेस्टमेंट, विड्रॉल केलेली अमाऊंट आणि इन्व्हेस्टमेंटवर झालेला नफा किंवा तोटा या संबंधीची माहिती देखील येथे उपलब्ध आहे. एन-पी-एस मधील टायर 2 अकाउंटमध्ये आपली गुंतवणूक असल्यास त्या संबंधीची माहिती देखील आपण या ठिकाणी चेक करू शकतो. व आपले पैसे कोणत्या स्कीममध्ये गुंतवलेले आहेत याबाबतचे डिटेल्स देखील या ठिकाणी उपलब्ध असतील. मेनू या टॅबमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व्हिस रिक्वेस्ट या टॅबचा वापर करून आपण आधार लिंकिंग करू शकतो. तसेच डाउनलोड प्रिंट या टॅबमधून आपले पॅन कार्ड देखील डाउनलोड करू शकतो. त्याखाली उपलब्ध असलेल्या स्टेटमेंट या टॅबमधून आपले ट्रान्झॅक्शन स्टेटमेंट डाउनलोड करता येते. मेनू टॅबमधील कंट्रीब्युशन या टॅबचा वापर करून टायर 2 अकाउंटमध्ये आपण वैयक्तिक इन्व्हेस्टमेंट देखील करू शकतो. या ठिकाणी कंट्रीब्युशन अमाऊंट या टॅबमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायची अमाऊंट टाकून घ्यावी.
बिल डेस्क ऑप्शन सिलेक्ट करून कॉन्ट्रीब्यूट नाऊ या टॅबवर क्लिक केल्यानंतर पेमेंट डिटेल्स दिसून येतील. येथे ॲग्री या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर अशा प्रकारे पेमेंटचे वेगवेगळे ऑप्शन आपल्यासमोर उपलब्ध असतील. या ऑप्शनपैकी UPI या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर QR कोड मार्फत देखील आपण पेमेंट करू शकतो. या ठिकाणी Google Pay, PhonePe ॲपचा वापर करून पेमेंट करून घेतल्यानंतर सदरची रक्कम अकाउंटमध्ये इन्व्हेस्ट होईल. या ठिकाणी मी सदरचे पेमेंट कॅन्सल केलेले आहे. आपले काम पूर्ण झाल्यानंतर लॉग आउट या टॅबवर क्लिक करून ॲपच्या बाहेर पडावे. आपण यापूर्वी डाउनलोड केलेले स्टेटमेंट अशा प्रकारे डाउनलोड झालेले आहे. यामध्ये आपल्या गुंतवणुकी संबंधित सर्व माहिती उपलब्ध असेल ती पडताळून पाहावी. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.